चिंचोशी दरगुडे माळी वस्ती अनेक वर्षांपासून रस्त्यापासून वंचित। तालुक्यातील चिंचोशी मोठी ग्रामपंचायत, पण गावामधील दरगुडे वस्ती अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। अनेक वर्ष झाली येथील नागरिक रस्त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीला अनेक वेळा निवेदन देऊन पण काही फरक नाही। यामुळे वस्तीवरील नागरिक आक्रमक झाले। निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला मतदान करायचं नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय। नमस्कार। खेड तालुक्यातील चिंचोशी या गावामध्ये माळी दरगुडे वस्ती या ठिकाणी काही महिलांनी आता येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। नक्की त्यांच्या या ठिकाणी काय समस्या आहे त्यांच्या ते आपण जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। नमस्कार, मी स्वप्नल गणेश माळी, राहणार चिंचोशी तालुका खेड जिल्हा पुणे। माळी दरगुडे वस्ती इथून एक साधारण गृहिणी आहे। आमची समस्या एकच आहे की तुम्ही स्वतः जरी पाहिलं असेल तर आता स्वतः येताना तर या रस्त्याची काय अवस्था आहे ही तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहिलेली। आमची लहान लहान मुलं शाळेत जातात, आमचे मिस्टर कामाला जातात, लहान वृद्ध लोक गावात दूध वगैरे घालायला जातात। तर ही जी परिस्थिती पाहता करता तुम्हाला जर वाटतंय का की हा योग्य रस्ता आहे आमच्या मुलांच्या जाण्या येण्या करण्यासाठी, तर याच्यासाठी जर आमच्या रस्त्याची सुविधा जर नाही झाली, आमच्या प्रश्नांना उत्तर जर नाही भेटली, तर आम्ही कोणत्याही आमदारकी असो किंवा सरपंचकी असो कोणत्याही इलेक्शनला आम्ही मतदान करणार नाही, बहिष्कार टाकणार। हा आमचा पूर्ण महिलांचा एकच निर्णय आणि ह्या मतावरती आम्ही 100% ठाम राहणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका धनंजय दरगुडे, मी माळी दरगुडे वस्तीवरील रहिवासी। सध्या मी गृहिणी आहे, पण आमची इथालची रोडची इतकी बिकट समस्या आहे। पावसाळ्यात जर मुलं शाळेत जायची म्हणलं तर शाळेतून घरी कशी येतील याची आम्हाला चिंता लागते। का तर आमच्या मुलांना वड्याला पूर येतो, पूर आल्यावरती आमच्या मुलांना कसं आणायला जायचं? गडी माणसंही घरी नसतात कारण शेतातली कामं राहतात सगळ्यांना। त्याच्यामुळे आमच्या मुलांचे भरपूर प्रमाणात लई गैरसोय होती। आम्हाला सर्व महिलांना गावात जाणंही शक्य होत नाही कारण आमचं गाव 2 किलोमीटर जावं लागतं आम्हाला, कारण आमच्या महिलांना गावात जायचं म्हणजे तर शेतीतील कामं राहतात आम्हाला। त्याच्यामुळे आम्हाला महिलांना शक्य होत नाही गावात जाणं बी। आणि पुरुषांना कामाला आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही पुरुषांना कसं तरी कामाला लावलं तर कामावून घरी ठेवून त्यांना अपडाऊन करायसाठी, पोरांना शाळेत सोडायसाठी आम्हाला घरी ठेवावं लागतंय। मग याच्यावर आम्ही काय सुविधा करायची? आम्ही कोणतंही इलेक्शन येऊ, आता ह्याच इलेक्शन पाशी नाही कोणतंही मतदानाचं आम्ही सगळ्यावर बहिष्कार टाकत आहे। जोपर्यंत आमचा दरगुडे माळी वस्तीचा रोड होत नाही तोपर्यंत आम्ही कसलेच मतदान करायला जाणार नाही। किती दिवसापासून या रोडची समस्या आहे तुम्हाला? आम्ही माझं स्वतःचं लग्न 11 वर्ष झाले, मी अजून रोडचं कायम उद्घाटन झाले येणार आहे। ह्या 5 किलो येणार, त्या 5 किलो येणार। माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगते, माझं ज्यावेळेस लग्न झालंय त्यावेळेस पासून मी ऐकते आता होईल रोड, नंतर होईल रोड, अजूनही रोड झाला नाही। मग याच्यावरती काय उत्तर द्यायचं? आम्ही कोणाची आमदारकीशी नाही, कायचीच मतलब नाही आमचं, फक्त आम्हाला आमच्या रोडशी मतलब आहे, आम्हाला दुसरं काहीच नकोय। नमस्कार, मी सोनल प्रवीण दरगुडे, मी एक गृहिणी आहे आणि मी माळी दरगुडे वस्ती इथे राहते। ज्याप्रमाणे आमची तर रोडचं काम नाहीये, सगळीकडे रोडची व्यवस्था नाही, कोणी आजारी पडलं तर टू व्हीलर वरती जाताना या वस्तीत बिबट्याचा पण वावर आहे, त्यामुळे जीव मुठीत धरून घेऊन जावं लागतं। हा पण आमचा एक मुद्दा आहे। आणि मुलांना जर मराठी मीडियमलाच जातात आमची मुलं, जर प्रायव्हेट इंग्लिश मीडियमला आजकाल सुधारित आहे, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं इंग्लिश मीडियमला घालावं, पण रोडची सुविधा नाही। गाड्या येतात, आठवडाभर येतात, इंग्लिश मीडियमला घातली, करंडी या ठिकाणी घातली होती मुलं आमची, पण ते रोडचं काम बघून त्या गाड्या पण बंद झाल्या, त्यामुळे आमची मुलं इंग्लिश मीडियम पासून पण वंचित आहे। मराठी मीडियम पण चांगलं आहे शिक्षण, पण आजकाल सुधारित नुसार माणूस म्हणतो की इंग्लिश मीडियमला घालावं, पण आमच्या वस्तीवरली मुलं इंग्लिश मीडियमला जातच नाही, का तर रोडच नाही। त्यामुळे प्रशासनाला आमची अशी विनंती की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। आमच्या कोणत्याही राजकीय नेत्यावर राग नाही, द्वेष नाही, त्यामुळे आम्ही मतदान बहिष्कार टाकत आहे। जोपर्यंत आमच्या दरगुडे माळी वस्ती रोडचं काम करत नाही तोपर्यंत आमच्या दरगुडे माळी वस्ती महिला कोणत्याही मतदानाला जाणार नाही। अजून तुमच्या काय काय अडचणी या ठिकाणी? आमच्या अडचणी स्मशानभूमी नाही इथं। ज्यावेळेस माणूस एक्सपायर होतो ना त्यावेळेस ज्या घरातला माणूस एक्सपायर होईल त्याच्याच रानात त्याला जाळलं जातं आणि मग दशकरीला गावात नेलं जातं। कमीत कमी ज्या प्रत्येक आता माझं लग्न झाल्यापासून तर हीच म्हणजे मी पाहते समस्या, त्या स्मशानभूमी पण एक झाली पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाच्या रानात आपण जिथं जातो तिथंच शेतात काम करायला परत जावं लागतं त्या माणसाला, त्यामुळे ना स्मशानभूमीचं पण काम झालं पाहिजे। नमस्कार, मी सोमेश्वर मुरलीधर माळी दरगुडे वस्तीवर राहतो चिंचोशीत। गेले 25-30 वर्षापासून ना इथे कसलाही रस्ता नाही। हा रस्ता जो रस्ता आहे ना हा आम्ही ना वैयक्तिक केलेला आहे आणि आमची इथं कमी कमी 300-350 मतदान आहे। आम्ही ना ह्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहे। आमदारकी, खासदारकी कोणतं पण इलेक्शन असो इथून पुढे मतदान करणार नाहीये। आणि आमच्या वार्डमध्ये कमीत कमी ना 700 मतदान आहे। त्या एक वस्ती आहे तिकडे सगळा विकास आहे, आमच्या वस्तीवर रस्ता नाही, स्मशानभूमी नाही, त्यामुळे पाण्याची पण सुविधा नाही। तरुण पिढींचे ना लग्न पण याच्यामुळे ना पाहुणे रावळे बघायला आले ना रस्ता बघूनच ते पाठीमागे जातात।
रात्रीची इकडे येताना पण आहे ना येताना बिबट्या वगैरे दिसतात नाही का. इथं त्यांना आम्ही सांगून पण आहे ना कसलं काय केलेलं नाही. चालू राहू. तुम्ही तुमची ग्रामपंचायत असन त्याच्याकडे काय त्या काय पाठपुरावा केला का? आतापर्यंत आहे ना आलेला आहे निधी, हा. 4-5 वेळा उद्घाटन झाले, पण आमच्या वस्ती कसलंच काम झालेलं नाहीये. तुमची रोडचं काम झालेलं नाहीये. जो तुमच्या वस्तीला निधी येतो तो निधी कुठे जातो मग उद्घाटन? आमच्या दुसरी एक वस्ती आमच्या वार्डमध्ये तिकडे झालेली काम, आमच्या वार्डमध्ये काम झालेलं नाहीये. म्हणजे जो तुमच्या वार्डचा निधी तुमचा दुसऱ्या असं वार्डला म्हणणं जातो, की तो दुसऱ्या दुसऱ्या वार्डला वार्डला जातो. दुसऱ्या हा